आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का? ए ए बहीण बहीण, ए मला एक आकृती काढून दे ना, दे ना एक आकृती काढून. कोण म्हणते? बहीण. तो काय म्हणतो माहिती का? देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. आणि मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. काही काही बाहेर त्या नवऱ्याला म्हणत्या माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे बाई, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय, तर इकडं काय पाहिजे? तुझा बाप तिकडे कर्ज फेडू फेडू जाम झाला, पण कोणता पोरगाय पाहिला? गेलं बॉम्बाल. मी किती पोर आहेत? 16. कोणचे आहेत? मायेचे. ऐका, 16च्या 16 पहिला कोण? मी 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 ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले आयडिया. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुला अक्कल कोण आहे? मी. आता सगळ्यांना काय झाला? अरे पोरं बोला ना पटकन. मी. आणि आज सगळी बसलेली सगळी माणसं कोणी संपवली? 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. तू पागल आहे. तिला ऑपरेशन झालंय, मुरळ झाली तिला. किती झाले? 2. मी तू. 16 ऐकायचे आता. मी तू. तिसरं तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अख्खी इकीन, पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा. बापाचा नाही, लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? सासूचं सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक भूक. सारखी भुकती भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. किती झाले? 4. मी तू तुझं. हे 4 पोरं गेले का आपण देव झालोच. आणि ही 4ही पोरं मेली पाहिजे. आता किती राहिले? 12. 16 आहेत सगळे. आता 1 परत 1 सुरू करा. 1 काम काम काम. आणि आज शरीरात काम तयार झाला तर माणसं संपली. मला उदाहरण 1 मिनिटात. इंद्र संपला, काम. चंद्र संपला, काम. रावण संपला, काम. विश्वामित्र संपला, काम. वाली संपला, काम. आणि पाया पडून सांगतो, आजही तुम्ही अभ्यास करा. इंद्रिकेचा राग येतो लोकांना. माझ्या आयुष्यात माझा एक गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. अख्ख्या जगाचे घोडे खाली मी 30 वर्षात. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो, दणादण शिव्या खातो. रोज माझ्या भोवती रोज लफडेत. रोज उठलो का लफड सुरू. झोपेतून उठलो का लफड. आज शिळीला बोलला, आज शिळीला बोलला, आणि उद्या पोरीला बोलला. पण ही माता किती भाग्यवान आहे जिची तिची माता किती भाग्यवान आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे. त्या मातेमुळे निदान पुण्यस्मरणाला 5 थेंब का होईना पाऊस आला. म्हणजे हा जो परिवार आहे यांनी हा केलेला यज्ञ मनापासून आहे. आणि स्वर्गातून सुद्धा आई हाच खुश आहे. मुलांना आशीर्वाद देणार म्हणजे निसर्ग खुश झाला. 5 थेंब का होईना आले. हो चला पुढं. आता विक्षेप नाव. आता कीर्तन संपले होईल. आता नाही येणार. आता नाही येणार इतका पाऊस. कीर्तन संपले होईल. पहिला आहे काम. आणि मोबाईल बंद करा सगळे इथले. राग येतो तुम्हाला, पण ही वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. महिला मंडळ मुलगी मला आहे. मी काम शब्द सांगतो. 1 मिनिटात आपल्याला 12 पाहिजेत अजून. काम. पहिला मंडळ या 4 वर्षात काम इतका खवळलं
की जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत, बोलायचं नाही कोणी. या जगात जो बोलेल त्याची बातमी, जो बोलेल त्याची क्लिप, जो बोलेल त्याचा गेम, जो लाल करेल त्याचा सत्कार. या जगात जो माणूस खरा बोलेल तो दुपारपर्यंत दिसणार सुद्धा नाही. रोज 200 घोडे खाणारा माणूस आहे मी. रोज 200ला तर भ्याव नाही. 30 वर्ष फक्त गुन्हा एकच. ऐका महिला म्हटलं बोलू नये तळतळी ती. महाराज जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला हो. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. देव माझी मुलगी सापडून ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. येणारा बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून बाप रडतो. बाप रडतो आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात आणि बाप पोलिसाला म्हणतो आभार मानतो मी तुमची माझी मुलगी सापडली. मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. ती पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. दुश्मन ठरला बाप पोरीला दुश्मन. खरंय का खोटंय बोला. ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलंय, ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन झाला. अरे पोरीनो तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला उड्या हाणायच्या होत्या. त्यानं नवीन शर्ट घेतला तर कपाटात ठेवला, माझ्या बहिणीच्या लग्नात घालायचा आहे. बुट्ट घेतली तर कपाटात ठेवली आणि मित्रांना सांगितलं मी येईल तुम्हाला, पण तुम्हाला माझ्या घरी नेईल पण माझ्या बहिणीच्या लग्नाला. आणि तूच बहीण भिकार पोराबरोबर पळून गेली तर भाऊ रडला. कोण आहे तो? कोण आहे? काम. कोण आहे तो? काम. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? 16चा हो हा पाऊस वॉटरप्रूफ मंडप घातल्यामुळे आला. मालकाचे पैसे फुकाट जायला नको. त्यांना वाटलं असणार मंडप घातला पाहू नाही. इंद्रिकर आला का पाऊस आलाच. आता बस, आता आमची लिंक तोडू नका. पुरी खाली बस. तू तर आता इथं होती ना ग. विठाला अरे तो काम आहे. अजून 12 पोरं ऐकायचे आणि काम कसं आहे? धडक काय डीजे लावायची गरज. चला आता शिकी एक झालं बरं का. काम लय पोर आहेत अजून. एक कोणाचं पोरग आहे गेलं बॉम्बाला कीर्तन मायेचं. किती आहेत एकूण? 16 झाले. किती? 4 ते सोडून द्या. आता 1 झाला. 1 काम, 2 क्रोध. आणि बसलेल्या लोकांच्या पाया पडतो. या 15 दिवसाचा अभ्यास करा. खून, मारामारी, दंगल, दरोडा, कोयता, पिस्तूल या गोष्टी का वाढल्यात जरा निरीक्षण करा. निरीक्षण करा. तुमच्या पाया पडतो. एका मातेला श्रद्धांजली वाहताना राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बॉक्सर मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ते पैसे खर्चणार कदा? 2 महिला म्हणलं 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. राग इतका वाईट आहे. महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण काही माणसं असं नरात हवेत का बायको जाळली जाते. तिला जाळताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात.
पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात, आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. पण एक स्त्री जळत असेल तर तिला होणाऱ्या वेदनेचा विचार करा. एखाद्या मुलीच्या गळ्याला नख दाबून तिचा खून केला जातो. ठेच लागली तर माणसं दवाखान्यात जातात. तिला मरताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. आणि दोन्हींना आवर घाला. एक काम, दोन क्रोध. का खून, का मर्डर, का मारामाऱ्या? अरे माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा माणूस मरायला लागतो. काय संगण येणार आहे तुम्ही? काय संगण येणार? 1 फूटभर जागेवरून तुम्ही भावाचा खून केला, तुम्ही आत गेले भाऊ मेला, फूट तसाच राहिला ना. 1 फूट इंच जागेसाठी तुम्ही भावाचा खून केला, भाऊ आत गेला, भाऊ एक मेला आणि तुम्ही आत गेले, फूट तसाच राहिला. प्रारब्धाने मिळेल तेवढंच घ्या. जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या कपाळाला मिळेल तेवढं मिळेल. का करायचं वाईट? का? आणि पाया पडू शकतो. आणि मारामारीची कारण काय आहेत माहिती? सध्या डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का, जेवल्या हॉटेलवाल्यानं पैसे का मागितले, झाली गच्ची दारादारी. कोण आहे तो? क्रोध. किती झाले? 2. काम आणि क्रोध. 3रा लोभ. लोभ लोभ. आणि आज सगळे लोभ. कोण बहीण, कोण भाऊ? बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. इथं बसलेल्या 25 बाया आहेत भावाशी न बोलणाऱ्या. इथं माया पुढे आहेत. आता नाव सगळं सांग. बामटेची दुनिया ओवळी ती भावरा. काय ओवळी ती भावरा? बहीण काय चीज आहे हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केल्या. कोण भाऊ? राग येतोय लोकांना. अरे इस्टेटीसाठी तुम्ही रक्ताचे नाते तोडायला लागले. काय संग न्यायचंय तुम्हाला? आज सक्का मामा राहिला नाही लग्नात. तो गुरु मामा एक कुठून आलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे पहिला. आणि ती अवलाद अशी हल्ली पाहिजे लग्नात. कुठं सापडला का तुला गुरु मामा? ऐ कुठं सापडला? कारखाना कुठे हा गुरु मामाचा? रक्ताच्या नाथ्याचा भाऊ तुम्हाला दुश्मन झाला आणि तो दरिद्री तुम्हाला गुरु भाऊ झाला. अरे पायजमा फाटू दे, शर्ट फाटू दे, दाढी वाढू दे, भाऊ रक्ताचा शोभतो. फाटू दे ना बनेल. काय भाऊ कळला तुम्हाला? सांगू माईला म्हणलं भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? अरे सांगू का? महिला म्हटलं भाऊ काय असतो? बहीण मला बहीण, बहीण मला बहीण तुम्हाला. बहिणीला म्हणलं तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. शाळा सुटली ना त्याची. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. तो घरी येत नव्हता. शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर बसायचा. तुम्हाला घेऊन यायचा. तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तुम्ही गप्पा आणायला होत्या. घरी आले ना भाकर त्यानं चुरायची, कालवण तुम्ही ओतायचं, जेवण एकत्र करायचं दोघांनी. पण भांड कोणी घासायचं झालं भांडण. मांडणीत कोणी लावायचं झालं भांडण. दप्तर कुठं ठेवायचं झालं भांडण. संध्याकाळी झोपताना भांडण कसं होतं माहितीये बहिणीचं? झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे झालं भांडण. आईचा हात माझ्याकडे पाहिजे झालं भांडण. माझी उशी का घेतली झालं भांडण. जेवताना मी आईच्याच ताटात जेवलं पाहिजे झालं भांडण. आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का? बहीण बहीण मला एक आकृती काढून दे ना, दे ना एक आकृती काढून. कोण म्हणते? बहीण. तो काय म्हणतो माहिती का? देईन भाऊ पण मा निबंध लिहावा लागल. म्हणजे तू यांना आकृती का त्याने निबंध लिहायचा नाही ना आकृती काढ. तो भाऊ ये ना महिला म्हणलं हे वहीत नव्हता काढीत आकृती, कागदावर काढायची. जर बहिणीला आवडली तर वहीत घ्यायची. असा कागद धरायचा पुढं. बघ ना ग कशी आली बघ ना. त्याला आनंदात हातून त्या बहिणीनं फक्त एक म्हणायचं चांगली नाही आली नाही फाडलं पान. झाली मारामारी. आणि बहीण भावाची मारामारी कशी माहिती का? त्याची पाठ हिचा बुक्का आणि त्यानं नुसते बुक्के खायचे. रडायचं नाही, त्यानं रडायचं नाही आणि त्यानं नुसते बुक्के खायचे. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला अख्खं घर डोक्यावर घ्यायचं.
आरडली, मला मारलं, धक्का सुद्धा लागला नाही. हा, आणि मग आता भावाची बुक्के खायची कॅपॅसिटी संपली. किती बुक्के खाईल? मग त्याच्या काय आयडिया, केस धरायची. केस धरली का बहीण आकाळली. मग तिने म्हणायचं केस सोड ना, पाया पड. माया फुगीर झाला. मग आता कोण? बुक्के खाल्या ना लई, पाया पड. पडते भाऊ, मान, परत मारणार नाही. अरे नाही मारणार. आता सगळ्या पोरी उत्तर द्या. भावाने केस सोडून दिलं, भाऊ पळून जातो का थांबतो? पळून जातो. कोणच्याकडं? आईकडं. आता सगळ्या माईला खरं सांगा, आई कोणची बाजू घेते? आई काय म्हणते माहिती तुम्हाला? एवढी मोठी टुणगी झाली त्याला मारती भय माग. अरे शाळेत नाही राहिलं रे हे प्रेम, शाळेत नाही राहिलं. शिकवणारं का राहिलं नाही. आता शिकवणारा पैसे भरून नोकरी लागलाय, त्याच्याकडं कसं काय राहील? त्याच्याकडं राहिलं नाही, शाळेत राहिलं नाही. बहीण गेली, भाऊ गेला. हे कोणी केलं? तिसरा पोरगा. लोक. आणि आज जगातली सगळी माणसं भाऊ पाया पडतोय, भाऊ पाया पडतो. बाई सही कर ग बाई सही. थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्यांना आलाय का? तो दरोडेखोर काय म्हणतो माहिती का? लावून धर, लाखभर मिळतील, लावून धर, असे म्हणणारे दोघ जण इथं. पहा आता काय माग बामटेची दुनिया. कोण आहे तो? बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण? गेलं की नाही तुमच्या आतमध्ये कीर्तन? किती झाले पोर? ते 4 सोडून द्या. काम, पर्याय, काम, क्रोध, लोभ. चौथा मुलगा आहे, कमी झाला रे आवाज. चौथा मुलगा आहे मत, सत्तेचा मत, पैशाचा मत. अरे मत. आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभी करा कीर्तनात इथं. आत्ता मी तुम्हाला 93 लोक दारू पिणारे दाखवतो. 100 मध्ये 93. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि दारूवर कुणी बोलायचं नाही. जो बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. दारू, जुगार, मटका, अश्लीलपणा, फाजीलपणा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला त्याची क्लिप, बोलला त्याची बातमी, ठोकलीच पट्टी त्याच्या. आत्ता कीर्तनात तुम्हाला माणसं दाखवतो. इथं 10-15 जण शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 3 जण आहेत. आत्ता हे बा इथं 2 जण आहेत. मी नावा सगळं सांग. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिजे. भिकारी झाली लोक. खरंय का खोटंय बोला. महाराज राग येतो लोकांना. महिला मंडळ ह्या 4 वर्षात या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. लाज वाटते 10वीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेला. का जगायचं का? 40% तरुण पोरं 3 वर्षाच्या पुढे जगणार नाही. ध्यानात ठेवा. 3 वर्षाच्या पुढे 40% तरुण पोरं मारणार. आपल्या कोण लिहून घ्या. त्यांचे फक्त तब्येती राहिल्यात. लिव्हर सडले. गुडघ्याला हात लावून उठा द्यात. 3ऱ्या वर्षाला कॉलेजच्या. या 90 पोरं संपलेले आहेत. निम्मे मर. इथं 2-3 जण आहेत. पुढच्या आठवड्यात जातील. तुम्ही लिहून ठेवा. आपल्याला फोन करा. जाता का नाही बा. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. 1 मिनिट सांगतो. महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये मुलानं मरावं, बापानं पाणी पाजावं, कोणता न्याय? मुलानं मरावं, आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं, कोणता न्याय? अरे तो मुलगा सीमेवर मेला तर ठीक आहे रे. तो मुलगा लढताना मेला तर ठीक आहे.
पण गाडी चालून मेला, पिऊन मेला, आईनं रडायचं. महिला मंडळी, या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं महिला मंडळ, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उडे आणतात, तो उडे आणतात. ही चिमुरडी पोरं आहेत. काय माहितीये ना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग लोकांनी, आई कुठं चालवलं? आणि ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती लहान पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला का माझा बाप? आई पेटवला, पेटला माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. आईने काय उत्तर दिलं? तुझा बाबा देवा घरी गेला. त्या पोराने काय पाठ केलं? माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. महाराज, या 4 वर्षात महिला मंडळ 3 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. तुमचं काय मत आहे? कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. आणि धोतरावाल्यांपेक्षा आणि अडाणी बांधण्यापेक्षा सुशिक्षित माणसांची दारू पिण्याची संख्या जास्त आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? काय वागतोय आपण याचा विचार करा. काय सांगायला येणार आहे तुम्ही? अरे, आणि एक वाईट महिला मंडळ, दारुड्याच्या घरामध्ये खायला नाही, फी भरायला पैसे नाहीत, पण त्याची पोरं हुशार आहे. तो हुशार आहे हो. 4थीला पहिले येणार त्यांचंच आहे, 7वीला पहिले येणार. काय गरीबाच्या घरात ते महाराज न्याय. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. मला भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी, बायकांचे लुगडे. बोला तुमचं काय मत आहे? भांडे ठुले नाही रे घरात. लुगडं मिळालं बायकोला चांगलं, यानं क्वार्टरवर विकून टाकलं. महाराज, दळणं विकून दारू पिणारी लोक आहेत. दळणं विकून, दळायला गेला दळणं शिकलं, बायको पिठलं करून बसली. महाराज, 5वी महिला मंडळ 40 रुपये 9वीच्या मुलीची फी आहे. फक्त किती आहे? फक्त किती आहे? 40. त्या आईनं ते 40 रुपये डब्यात ठेवले. पोरगी हुशार होती, म्हणजे 1ली 2री येणारी मुलगी नक्कीच आहे, फक्त काय नाहीये ती आहे. त्या आईनं ती फी डब्यात ठेवली लपून. आणि माझ्या पोरीला सोमवारी शाळा आहे ना, म्हणून रविवारी रात्री त्यानं ते पैसे लपून ठेवले. सोमवारी फी भरली का परीक्षेला? या नालायक बेवड्यानं त्या 40ची क्वार्टर हाणली. ती पोरगी शाळेत गेली. 40 पोरं आहे वर्गात, 39 पोरांनी फी भरली, एका मुलीची फी राहिली. तिला उभं केलं. सांगा पोरीनो, तिला अपमान नसेल वाटला मुलींमध्ये? ती घरी आली, दप्तर घेऊन आई पुढे दप्तर टाकलं. आई मला शिकायचं नाही. ती आई शाळेत गेली आणि शिक्षकाच्या पाया पडली. मी भांडे घासीन लोकांचे, पण माझ्या मुलीची फी भरील, फक्त तिचा पेपर बुडू नका, तिला बसू द्या. अरे कुठं चालले तुम्ही? शर्टिंगी केल्या आणि पांढरी केस काळी केली, मिशा बिशा काढले म्हणजे तुम्ही शहाणे झाले? 4 धाबे, 2 JCP, 2-4 बारण, 2-4 पंप म्हणजे तुम्ही सेट समजता स्वतःला? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं झालं याचा विचार करा. पैशाचं करणार काय? 12 धाबे, 13 पंप, 2-4 JCP म्हणजे तुम्ही सेट समजता? 5वीची मुलगी आहे. पोरीनं आता ह्या आठवड्यात महिला मंडळाशी मजा झाली तुमच्या माझ्या पोरांची. यांना महिनाभर 3-3 वेळा जेवायची सवय लागली घरी. कुठून आले का बसले, पप्पा बसला बसले, मम्मी बसली बसले, नाही काय तर ते दोघच का होईना बसले. आणि आता या आठवड्यात शाळा झाली सुरू. आता जेवण वेळेत आहे का बोगस आहे? वेळेस आहे. आता सांगा, पोरगी कितवीला आहे? 5वीला आहे. पोरगा 3रीला आहे.
दोघं जण शाळेतून आले. काय लागतं माईला म्हणलं त्यांना. आल्याबरोबर आई, ए आई भूक लागली, आई आई भूक लागली. आईनं टोपलं उचकलं आणि एकच डबात एकच भाकर होती शिल्लक, सुरली. आता खाणारे किती आहेत? दोघ जण. पोरगी भाकर किती आहे? एक. आई पुढे बसली. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहितीये का आईला? आई आई दूध तरी घास खाई का आई, तू खाय. खरं सांगू, आईलाही खायचे ते. तिने सकाळपासून खाल्लं नाही, पण ती आई म्हणते मी संध्याकाळी